चला सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि शुभ संध्याकाळ. नेटवर्क वीकच आहे. मी जस्ट आले आता फार्म हाऊसवरनं. तुम्ही आज बघितलं मी झाडं लावली. कारण जो 45 दिवस योगा आहे त्याबद्दल मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं. गेला सव्वा महिना गजकेसरी आणि महालक्ष्मी योग आत्ता झालाय या 45 तासांमध्ये. तो जो काही वृषभ राशीमध्ये हे गेलेला होता. मंगळ आणि गुरुची युती होती वृषभ राशीमध्ये. आणि मंगळ आणि गुरु युती हे एक खूप चांगलंच आहे लक्षण. पण 29 तारीख ते आज रात्री 10:30 पर्यंत त्याच्यामध्ये चंद्र पण गेला आणि म्हणजे युती झाली आणि चंद्र उच्चीचा आहे. त्यामुळे हा जो 45 तासांचा पिरियड होता 29 जुलै टू 31 जुलै 10:30 पर्यंत रात्री, त्याला अमृत योगच म्हणावं लागेल. कारण हजारो वर्षानंतर असं आलंय असं म्हणतात. आता मला माहिती नाही कारण ज्यांचं आपण बघितलं ते जेन्युइन आहेत. मी बघत असते कधीतरी आणि त्यामुळं असावा तो. आणि तोटा काही नसला तर सगळं चांगलंच आहे पृथ्वीसाठी करतोय ते. गजकेसरी आणि महालक्ष्मी योग आहे तो. आणि हजारो वर्षांनी हा आलेला आहे आणि या योगाचं महत्व असं आहे की गेले सव्वा महिने 20,000 वर्ष इथून पुढे पृथ्वीवर परिवर्तन होतंय. पृथ्वी 5व्या आयामात चालली किंवा सुवर्णयुगात चालली किंवा आध्यात्मिक परिवर्तन होत आहे. आणि या आध्यात्मिक परिवर्तनामध्ये 20,000 वर्ष जे परिवर्तन टिकणार आहे त्या सगळ्या गोष्टी या सव्वा महिन्यात झालेल्या आहेत. इतकं या योगाला महत्व होतं आणि त्यामुळं या सव्वा महिन्यात तर परिवर्तनाच्या गोष्टी झाल्याच आहेत. अजून आपल्या पुढे आलेले नाहीत इफेक्ट आणि येतील. पण आपण बघतोय काय काय बदलत चाललंय. तर हे एवढा परिवर्तन होणार आहे, भरकन परिवर्तन होणार आहे. त्याची सगळी तयारी या सव्वा महिन्यात बरीचशी झाली. आणि या 45 तासामध्ये उच्च राशीचा चंद्र सुद्धा आलेला आहे. त्यामुळे दुधात शर्करा योग म्हणतात तसं झालंय. आणि सगळेच ग्रह चांगल्या स्थितीत आहेत एक्सेप्ट शनी वक्री आहे. तर एवढं सुंदर सगळं आहे आणि मग यातून जी आपण चांगली कर्म करणार आहे या योगाला हजारो वर्षानंतर आले. आपलं भाग्य बघा ना किती चांगलं आहे. सुवर्ण युग सुद्धा आपण आता बघतोय. कसं परिवर्तन चाललंय, कसे एक एक भेद रहस्य आपल्याला कळतात. कालचं गुरुजींचं जे सेशन झालं पंचतत्वाचं रेकॉर्डिंग अजून हातात आलेलं नाहीये. पण ते तुम्ही ऐका. तुम्हाला जड गेलं असेल किंवा बॅकग्राऊंड माहिती नसल्यामुळं. पण एकच त्यातला विषय महत्वाचा. माझा प्रश्नच एवढा सुंदर होता. कारण आपण प्रश्न बरेच पाठवले होते आणि गुरुजी तसं बोलत नाहीत. गुरुजी म्हणतात ते कोणाचं ऐकतच नाही. ते म्हणतात मला जे बोलायचं ते मी बोलेन. जे यायचं असतं ऊर्जेनी तेच येतं असं त्यांचं म्हणणं आहे. असं असताना सुद्धा मी म्हटलं ठीक आहे पण आम्हाला प्रश्न विचारायचे. मग त्यांनी दिला वेळ. त्यातून मी तो बरं झालं माझे सगळे प्रश्न बाजूला ठेवले. आपण सगळ्या चिकित्सकांकडनं पण मी घेतले होते. कारण ते बोलले की थोडंच बोला आणि साधे प्रश्न सरळ असलेले काहीतरी म्हणाले पण त्याच्यावरनं त्यांचा रोख बघितला मी. आणि मग एकच प्रश्न विचारला तो महत्वाचा होता आणि त्याच्यावर ते जे बोलले त्यांनी बरीचशी माहिती मिळाली की जे वस्तू निसर्ग पंचतत्व म्हणजे सगळं ब्रह्मांड पंचतत्वांनी बनलंच आहे. जल आहे, वायू आहे, अग्नी आहे. या 5 तत्वांनी तर आपलं शरीर बनलंय, ब्रह्मांड बनलंय, सगळ्या वस्तू बनल्यात. सगळ्या एकेकाला एक एक तत्व आहे. झाडांचं तत्व वेगळं, पाण्याचं वेगळं, आपल्या घरातल्या वस्तूचं जसं मी उदाहरण दिलं फॅन म्हणा, मोबाईल म्हणा. गुरुजींनी पण तेच उदाहरण दिलं बघा. मोबाईल तुमचा किती बॅटरीचा, किती चार्जिंग, मग काय काम करणार, कुठला स्पीड आहे त्याचा. तर हे त्यांनी सांगितलं. पण पंचतत्व चिकित्सा घेताना तुम्हाला याची काहीच गरज लागत नाही. मी तरी मुद्दाम फोटो पाठवताना घेणाऱ्यांना त्याच्या नावासकट पाठवते, की म्हणजे तुम्ही यकृतावर घेताय का हृदयावर घेताय, वायुतत्व घेताय का जल, हे मुद्दाम मी त्याच्या नावासकट पाठवते. कारण याचं ज्ञान तुम्हाला आहे थोडंफार. त्यांनी सांगितलंय तसं काही नाही. आपल्या हातावर काढायचं आणि फोटो पाठवायचं. काय सांगत बसायची गरज आहे. पण मला
ज्ञान द्यायला आवडतं ना, तुम्ही ते समजून घ्याल ना, की हे नुसता रंग नाहीये. तर मी आता हा बघा मी आता हा स्प्लिनवर घेतलाय रंग. वायुतत्व घेतलं काल हे वायुतत्व घेतलं काल मी. ऍक्च्युली काल वायुतत्वावरच बोलले. खूप वायुतत्व झालंय आपल्या आजूबाजूला, बिघाड झालाय. पण थोडस मी म्हंटल आता पृथ्वीच थोडी कंट्रोल करू माझी. असं एक एक मी थोडे प्रयोग करून बघते काय होतंय. तर याच्यामध्ये वाटणाऱ्याला नुसतं वाटायला नको रंग घेतला म्हणून मी ते सगळं टाकते. पण यात तुम्ही चिकित्सा घेताना याच्या नॉलेजची काही गरज नाहीये तुम्हाला. पण आता जसं श्रद्धा मॅडमनी प्रश्न विचारला की वायुतत्व कंट्रोल कसं होणार, ऍक्च्युली गुरुजी सगळं त्याच्यावरच बोलत होते. पण वायुतत्व कंट्रोल करायला म्हणजे जसं आपण बघतो की पृथ्वी पृथ्वी कंट्रोल करायची तर जलानी होणार. आम्हाला ते दिलंय, त्यांनी शिकवलंय. एवढं लक्षात नाहीये, चार्ट बघून आम्ही करतो. म्हणजे एक तत्व कंट्रोल करायला, आता माझी पृथ्वी कंट्रोल करायलाच मी हा वायू घेतलाय बघा इथे स्प्लेनवर. तर कुठलं तत्व कंट्रोल करायला दुसरं तत्व आम्हाला त्या दुसऱ्या तत्वाचा रंग द्यायचा असतो. तर हे कंट्रोल करता येतं. पण वायू कमी होईल का जास्त होईल, कंट्रोल होईल म्हणजे काय? तो बॅलन्स होणार आपल्याला कळत नाही. समजा वायू तत्व आपल्यात जास्त झाले का कमी झाले हे नाही ओळखता येणार आपल्याला. बिघाड झाले हे कळतं. आणि इथे रोग येणं, रोग कुठलाही रोग असू दे, त्या रोगाला काहीच महत्व नाही इथे. तो रोग कशामुळे झाला हे बघायचे. कुठल्या तत्व बिघाडामुळे रोग झालाय. मग सगळ्यात महत्वाचं रोग जर कुठल्या काळात झाला होता. आता मी हे साधारण मी म्हटलं आपल्याला काही थायरॉइड आहे, बीपी आहे, डायबिटीस आहे, काय आहे त्याला पण हे सगळे उपाय आहेत. पण तो रोग कधी झाला होता हे बघायचं. 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी किंवा आपण कुठल्या वयाचं असताना. तर मला तर थायरॉइड मी तर सांगते ना गर्भातनच माझ्या आईच्या आला असेल. तर याच्यामध्ये त्या कुठल्या वर्षात तो सुरू झाला रोग हे बघायचे. आणि सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी ही आहे. माझी कंबरदुखी कधी सुरू झाली, मणकेदुखी कधी सुरू झाली. मग माझ्या कुठल्या वयाच्या ह्याच्यात झाली ते तत्व असतं ना. आपल्या वयाप्रमाणे तत्व आता 60 वर्ष झाले की तत्व बदलतं. जलतत्वात येतात सगळे बघा. जलतत्व म्हातारपणात. तर याच्यामध्ये वयोमानाप्रमाणे साधारण 12 वर्षांचं वगैरे एक तत्व आहे. म्हणजे प्रत्येक वय आपलं एका तत्वाने इन्फ्लुएन्स असतं. दुसरं म्हणजे मला समजा कंबरदुखी होतीये, तर मला पावसाळ्यात होती जास्त, का हिवाळ्यात होतीये, का उन्हाळ्यात होतीये, हे मला काढता आलं पाहिजे. आणि हे जर दिलं ना, ह्यानी लगेच परिणाम घडतो. लगेच, तात्काळ 1 मिनिटात म्हटलं तरी परिणाम घडायला लागतो. कारण कुठलं तत्व बिघडलंय? वात बिघडलाय का? म्हणजे वात म्हणजे वायू बिघडलाय का? पृथ्वी बिघडली का? जल बिघडलंय? आणि माझी कंबरदुखी तुमच्या 10 जणींची कंबरदुखी आहे. चिकित्सा वेगळी-वेगळी असणार आहे, लक्षात घ्या. चिकित्सा इथे सेम नाही नेहमीच्या पद्धतीनुसार. कंबरदुखी आहे, 10 जणींना 10 वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी वेगळे-वेगळे कलर येणार आहेत. का तर ती कंबरदुखी कधी झाली, कुठला तत्व बिघाड झाल्यामुळे झाली, हे महत्वाचं आहे समजून घेणं. आणि हीच प्रायोरिटी 1 आहे चिकित्सेमध्ये. मग मला हिवाळ्यात वाढतोय का पावसाळ्यात आपण म्हणतो नाही असं काही नाही. हे असलं आपण ऑब्झर्व्ह केलं, बघितलं 2 दिवस मी म्हणते 2 दिवस तुम्ही ऑब्झर्वेशनला द्या. आणि हे जर लक्षात आलं, बरं सकाळी होती का दुपारी होती, रात्री होती ह्याला सुद्धा खूप महत्व आहे. कारण रात्री होती म्हणजे नक्कीच पृथ्वी तत्व बिघाड असतो. तर आणि जलतत्व पण बिघाड असतो रात्रीच्या ह्याला, लक्षात घ्या. तर म्हणजे तो झोपेशी संबंधित आहे का रात्रीच्या वेळेशी संबंधित आहे हे बघावं लागतं. समजा कंबर दुखती म्हणजे झोपल्यानंतर दुखती, का झोपून उठल्यावर दुखती, का चालताना दुखती, का झोपताना दुखती. आता समजा मी उभी आहे आणि मला झोपायचंय तर दुखती. ह्या गोष्टींना एवढं महत्व आहे ना आणि हे 2 दिवस आपण बारीक ऑब्झर्व्ह करून फॉर्म जर भरला ना, इथेच चिकित्सा लागू पडते लगेच. हा पहिला प्रायोरिटी की त्रास होतो कधी आणि कधीपासून सुरू झाला. मग हे काही नसतं. समजा आता थायरॉइड आहे. थायरॉइडचा काही त्रास जितके वर्ष आहे आपण नुसतं म्हणतो आहे, बीपी आहे, आता डायबिटीस. डायबिटीसचं तर केवढे मोडले रेकॉर्ड बघितले का तुम्ही? आता सगळं सत्य बाहेर यायला लागलंय. डायबिटीसचं सुद्धा ते म्हणतात की शुगर काही 100च्या वर असणे फास्टिंग म्हणजे डायबिटीस नाही. प्रत्येक शरीराप्रमाणे त्या लेव्हल्स आहेत. मी म्हटलं ना प्रत्येक देशाने वेगळ्या-वेगळ्या लेव्हल जाहीर केल्यात. अहो 500-600 साखर झालेली लोकं विथस्टँड होतात.
यांनी आपल्यावर सगळं सबकॉन्शियस पेरले या लोकांनी. सगळं प्रचंडच्या प्रचंड रॅकेट आहे याच्या मागे जागतिक लेवलवर. आणि आता हे उघडकीस यायला लागले. डायबिटीसच्या बाबतीत तर उघडकीसच यायला लागलंय. नुसतं पेरून पेरून डायबिटीसने हे होतं, ते होतं, ते होतं, साखर वाढली की हे होतं. नुसती भीती खाऊ घातली. सारखे खा डायबिटीसवाले म्हणजे सारखी साखर वाढवा. तर हे असे उद्योग आहेत सबकॉन्शियसचे. आणि डायबिटीसच्या बाबतीत हे होत चाललेले फिरण्याने झालेले. काल गुरुजींनी पण तेच सांगितलं, की आपण फिरून साखर कमी होती. काही नाही होत साखर बिकर कमी फिरून फिरून. त्यांनी ते पायाचे एक्सरसाइज सांगितले त्या डॉक्टरांनी. नुसते 5 मिनिटं केले ते साखर कमी होणार आहे. आता मी नीता मॅडमना घ्यायला लावली योगासनं क्लासमध्ये. खूप सोपं आहे ते. आणि याच्यामध्ये काल गुरुजी म्हटले जे फिरतात बागांमध्ये आणि पार्कमध्ये काय करतात? दूषितच सगळं. त्यांना तर वाताचा पहिला रोग. नसा दबलेल्या तर आज सगळीकडे बघतो आपण. यंग वयात शरीरयष्टी बारीक असताना नसा दबल्या जातात. म्हणजे हे प्रकृतीच बिघडली आहे ना आणि आपण चुकीचं करतोय. मग हे जसं मी तुम्हाला सांगितलं पंचतत्व एक हिंट पण देऊन ठेवली, की काय महत्वाचं आहे. हे कळलं नाही कधी झाला त्रास केव्हा, तर मग तुमचा जन्म आहे, जन्माचं तत्व आहे, जन्म वेळेचं तत्व आहे. जन्म ज्या महिन्यात झाला तो ऑर्गन असतो. मी जसं म्हटलं, की मला पत्रिकेत लिहिलं होतं आणि इथे पंचतत्वाचं पण माझं वाईतत्वच निघालं जन्माचं. तर हे मग बघावं लागतं. आणि खाण्यापिण्याच्या सवयी. गोड आवडलं की पृथ्वी तत्व बिघडलेलं असतं. आपल्याला निळा कलर आवडतो म्हणजे जल आपला बिघडलेला असू शकतो किंवा जलाची गरज असू शकते. दोन्ही वेते. आपल्याला कमी पडते म्हणून आपण खातो किंवा ते आवडत असले मग खाऊन-खाऊन बिघडून घेतलेलं असतं. मग काही लोकांना सांगितले हे बदलायला. म्हणजे हे बरेच आहेत त्याच्यात चिकित्सा करण्याचं. ते चिकित्सकावर सोडून द्यायचं. आणि आपण फक्त कलर लावायचा आणि शिकायचं असेल तर आता काल लगेच 3 नावं आली. कालचं सेशन झाल्यावरती 2 नावं ॲडिशनल आली. तर शिकून घ्यायचं काय हरकत आहे नॉलेज वाया पण शिकून उपयोग केला तर नाहीतर काय आहे. बघा मी काल शिकले, मी लगेच आज इम्प्लिमेंट केलं. आज मी कॉटनचेच कपडे घातले, खादीचेच घातले. तुम्ही बघा ड्रेस तो. लगेच मी हे केलं, अंमलात आणलं आणि लगेच अंमलात आणलं तरच आपल्या लक्षात राहतं. तर कालच्या गुरुजींचं सेशनचं सार असं आहे, की हे तत्व वस्तूत आहे. म्हणजे आपण मिक्सरनी आता वाटतो. आपल्याला हे माहिती मिक्सरनी रोग होतायत आपल्याला. एक तर पाट्यावर वाटत नाही म्हणून कमरेचं वाकणं नाही, वाटणं नाही. अर्चना मॅडम बंद करा व्हिडिओ. आणि दुसरं म्हणजे पाट्याचा दगडाचा स्पर्श नाहीये. दगड म्हणजे पृथ्वी तत्व आलं. ते जातच नाहीये आपल्या अन्नात. दगडाचा संस्कारच त्याला घडत नाहीये. आणि म्हणून मग मिक्सर आहे पण जसं कळत होतं मला तसं, कारण दगडाची चव किती सुंदर लागते. मी तर आता पाटा शोधते केव्हापासून. माझे मिस्टर मला म्हणतात, "तू वाटणार आहे का?" म्हटलं, "मी नाही वाटेल, माझी बाई वाटेल" म्हटलं. प्रत्येक गोष्ट मी केली पाहिजे असं काही नाहीये. तर तिकडे फार्म हाऊसला ठेवणार आहे. तर ते जे मिक्सरचं सांगते मी. माझी आई नेहमी म्हणायची, मी सांगितलं ना तुम्हाला, "जेवढे शोध तेवढे रोग." आई अशीच म्हणायची, "शोध तेवढे रोग." आता मिक्सरचं, मग मिक्सरचं मी खूप लहानपणी पाट्यावरच वाटायची. मला वाटूनच स्वयंपाक आवडायचा. पण आता नाही मला वाटणं-बिटणं शक्य आणि ते घरामध्ये आपला जो ओटा असतो त्याला नाही पाटा चालत. एकदा फरशी ओटा फोडून घेतलाय मी. त्या खलबत्त्यात दगडी टेचून. परत ओट्याला हे करावं लागलं. तर तिथे मग मिक्सरचं गुरुजींनी जे सांगितलं ते मिक्सर फास्ट स्पीड फास्ट स्पीड आहे ना तो. मग फास्ट स्पीडनी जास्त स्पीड आला तिथे त्यामुळे तो वायुदोष तयार होतो. असं गुरुजींनी सांगितलं. ते मला काल ॲडिशनल कळलं. तेच कुकरचं आणि अन्नपदार्थ शिजवण्याचं. कुकरवर आपण हळू पटकन होऊन जातं. ॲक्चुअली ते शिजत नाही, फुटतं. आपण डाळी लावतो, फुटतात त्या. शिजत नाही ते. आणि जेव्हा शिजायला घालतो डाळी वरचं सगळा फेस काढून टाकतो. म्हणजे जे काही बाधक आहे शरीराला ते टाकून. भाताची पेज पण वरचं-वरचं थोडंसं काढतो. म्हणजे हे सगळं जातं. फवारण्या मारल्यात, काय मारलंय किंवा जे काही पचायला अवघड आहे ते सगळं टाकून देतो आपण आणि हवा आतमध्ये जात ते अन्न शिजतं. मग किती टेस्टी लागतं. मी जर फोडणीचा भात-बीत केला गॅसवर आपण पातेल्यात शिजवलं टेस्टी लागतो. पण कुकरमध्ये शिजलेलं टेस्ट नाही लागत.
तर हे गुरुजींनी सांगितले त्याच्या मागचे कारण, की जेवढं स्लो जाईल, तेवढं वायू बॅलन्स असतं. जेवढं फास्ट असेल, फास्ट म्हणजे गतिशीलता वायूचा गुणधर्म सांगितला. म्हणजे गुणांवरून आपण बघायचं. वायू गतिशील. जेवढं गतिशील आहे, तर तिथे तो वायू असणारच आहे. आणि म्हणून आपण पटकन शिजवतो म्हणजे वायुदोष करून ते खातो कुकरमधलं, मिक्सरमधलं. असं त्यांनी सांगितलंय आपल्याला समजून. मग शक्य असेल, आपल्याला वेळ असेल तर आपण लगेच इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर उपयोग आहे, नाहीतर काय? मग तिथे गॅस वाया जातो असं म्हणून उपयोग नाहीये. तिथे वेळ वाचते म्हणूनही उपयोग नाहीये. थोडं-थोडं का होईना, आठवड्यातनं एकदा तरी आपण केलं पाहिजे. हळू सवय लागणार आहे आपल्याला. आणि हे गुरुजींनी सांगितलं म्हणून मला काय म्हणायचंय, हे रहस्य भेद होत चाललेत आता. कपड्यांच्या नंबरवरनं त्यांनी सांगितलं वाईटत्व बिघाड होतो. का तर आपण जास्त कपडे आहेत ना, मग हे घालू का ते घालू, ते घालू. किती दिवसांनी तो कपडा घालतो ड्रेस काढायला आणि मग यामुळे वाईटत्व बिघडते. त्यांनी पहिल्यांदाच सांगितले, "तुम्ही कपडे कमी करा तर माझ्याशी बोला. मला पुढच्या सेशनला बोलू पण नका." ते फार म्हणजे माझ्या 5 पट 6 पट कडक आहेत. त्यांना केल्याशिवाय ते घेतच नाहीत पुढे, येतच नाहीत. तर हे ॲक्चुअली पोटतिडकीच असते ना, त्यांचा काही पर्सनल असा फायदा होणार आहे. असं बोलल्याशिवाय होत नाही ना, म्हणून हे बोलावं लागतं लक्षात घ्या. तर ते म्हणाले, की तुम्ही जर कपडे कमी नाही केले, तर मला बोलवायचं नाही पुढं. माझ्याशी बोलायचं पण नाही. पुढं बोलूच नका म्हटले. मी तर हे आधीपासून केलं. मला हे काही माहिती नव्हतं. पण मी एक असं अ, वाटलं, की आपण कमी-कमी करत गेलं पाहिजे. आपले जे मोह आहेत, म्हणजे पूर्वी तर मी तुम्हाला सांगते माझ्या कॉलेजमध्ये मी जे इंजिनिअरिंगला होते, कॉलेजमध्ये होते, इव्हन काम करत होते, त्यावेळेला मी खूपच माझा कलेक्शन ड्रेस संग्रह म्हणून फेमसच होते. प्रचंड स्टॉक, फॅशन. एकदा ड्रेस घ्यायला गेले, की मी डझनाच्या खाली ड्रेस आणलेले नाही. माझ्या वडिलांनी सुद्धा मला तसंच वाढवलंय. कारण माझा स्वभाव तसा होता. ते घे, घे म्हणायचे, मी नाही, नाही म्हणायचे. म्हणून ते मला नेहमी जास्त घ्यायचे ड्रेस. आता सुद्धा ते पैसे देतात, मी नाही घेत ड्रेस. पण या सवयीने त्यांनी मला लहानपणापासून भरपूर ड्रेस घेतले. मग नंतर माझे मिस्टर तर विचारायलाच नको. म्हणजे मी 30-30, 40-40 ड्रेस सुद्धा घेतलेले आहे 80-80 हजारापर्यंत असं शॉपिंगला गेले की. पण कधीतरी जायचं असं बायकांसारखं नेहमी सेल लागला, हे झालं, गेले असं नाही मला सवय. तर आता ते मी 1-2 वर्ष झाले मी कमी केलं. म्हणजे साड्या सगळ्या देऊन टाकल्या. मला कोणी भेट दिले त्यांना मी नेऊन दिल्या. म्हटलं मी काय हे घालणार नाही, तुम्ही घाला, राग मानू नका. निलिमा ताईंना पण ड्रेस परत दिला. शैलजा मॅडमना सुद्धा 2 साड्या दिल्या. तू दिल्या होत्या, पण मी काय घालणार नाही आता. मला मोहात अडकायचं नाही. माझ्याकडं भरपूर आहे, मी काय ठेवून घेणार नाही. तुम्हाला राग येऊ, न येऊ. पण हे तुमचं नवं कोर आहे म्हणून तुम्हाला देते आणि बाकीचं सगळं दिलं. आणि आता तर गुरुजींचं काल सेशन झाल्यावरही काढणार आहे मी. तर हे आपण करून बघायचं. ते काय म्हटले, "करून बघा ना तुम्ही." मग आता ड्रेसेस घ्यायचं बंद करूयात ना, आहे ते संपवूयात आधी. घेताना कॉटनचे घेऊयात. हे करून बघायला काय हरकत आहे. खरं कारण तुम्हाला सांगू का, वायुतत्व आपल्याला खूप त्रास देतंय हो सगळ्यांना. कुठलेही पेन्स म्हटले की वायुतत्वाशी रिलेटेड आहे. त्यामुळं मला असं वाटतं 1 वर्ष करून बघू आपण. कपडे नाही घ्यायचे यावर्षी आपण. आणि जे आहे ते संपवू आणि लिमिटेड ठेवू. तर हे गुरुजींच्या कालचं मला महत्त्व सांगायचंय आणि ही सगळी रहस्यभेदनं होतच आपण सुवर्णयुगात जाणार आहे. हे जे परिवर्तन आहे ना, ते आपल्याला सुखात ठेवणार आहे नंतर. रोग नाही, दोष नाही, दुःख नाही. आपण तिकडं चाललोय. म्हणून आपण सुरुवात करायची. विहंगमच्या टीमनी आपण लीडर व्हायचंय हे सगळं करायला. कारण आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पण पेरणार आहोत. म्हणून रोगाचं पहिला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपला. रोगमुक्त भारत अभियान त्यांचं आहे. आपण आपल्या ग्रुपला तरी हे करूयात आणि पॉसिबल आहे ते ऊर्जेत. नवीन येणाऱ्या ऊर्जेत सगळं पॉसिबल आहे. म्हणून हे आपल्याला मिळतंय सुद्धा. नॉलेज सुद्धा आपल्याला मिळते. पण आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे. दोघींनी केलं तर 20 जणी होणार आहेत. तर हे बघा कोण कोण हे पुण्याचं काम घेतं. तर हा जो योग होता, तो पुण्याचा योग आहे. हजारो वर्षांनी येणारा. आणि यात चांगलं-चांगलं करायला सांगितलंय. तर फक्त 1 का 2 रिस्पॉन्स आलेले आहेत. म्हणजे इम्प्लिमेंटेशन पार्ट 0 आहे की नाही बघा. त्याने काही तोटा होणार आहे का? त्याच्यात तर
त्यांनी बरंच सांगितलेलं आहे. त्यातलं काही आपल्याच राशीचं, आपल्याच लग्नाचं करायचं असं काही नाहीये. दुसरं नंतर पण त्यांनी कॉमन दिलेलं आहे. तर आता 6वे चॅप्टर पॅसेज मध्ये काहीच नाहीये. आणि एंटरिंग शंभाला, आता 7वं चॅप्टर बघूयात, एंटरिंग शंभाला. हे पुस्तक मी आज संपवणार आहे. उद्यापासून आपण दुसरं घ्यायचं आहे. दिव्य आत्मा. ते वाचून नाही झालं माझे, पहिले 5-6 पानं सोडलं तर. एंटरिंग शंभाला चॅप्टर घेतलाय. फूड कॅन बी क्रिएटेड इन द सेम वे, बट वी फाउंड दॅट फूड इज बेस्ट ग्रोन बाय इंडिव्हिज्युअल्स. किती सिंक्रोसिटी. आता थंब मारा बरं एक. फूडवरच बोलले की नाही मला. कुकर काय, गॅस काय, बघा काही वाक्य आलं पहिलं. थंब मारा सगळ्यांनी. ह्याला सिंक्रोसिटी म्हणतात. सिंक्रोसिटी म्हणजे आपल्याला जे नॉलेज येते ते किती परफेक्ट नॉलेज येते, किती सिंक्रोसिटी होऊन होते. फूड आपण कसं शिजवायचं, कुकर वापरायचं नाही, मिक्सरचं बोलले मी. तेच आलंय. फूडच पहिलाच वर्ड फूड आहे. फूड कॅन बी क्रिएटेड इन द सेम. ह्याने काय होतं माहिती का, तुम्ही जेव्हा थंब मारणार आहे ना, तुमची ऊर्जा हायर होणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. छोटे छोटे छोट्या गोष्टी मला माझे कॉलेजमधले म्हणायचे, पण आप बच्चों जैसा करती है, बच्चों जैसा आप खुशी मनाती है, छोटी छोटी लिटिल लिटिल थिंग्स में आप खुशी मनाती है. त्यांना काय माहिती होतं माझ्या यशाचं हे रहस्य आहे. खूप माझं म्हणजे मी जेवढं केलंय काम ना, तुम्ही नुसतं मंगलदेन टाकून बघा आज गुगलवर. डॉक्टर मंगलदेन. एक मिनिट. तर छोट्या छोट्या गोष्टीतनच मोठ्या गोष्टी होतात. तो हा जो तलाव आहे तो काही एकदम भरला काय, हळूहळू हळूच भरत गेला ना. तसंच आहे, या छोट्या छोट्या गोष्टी आपण थंब दिला, मस्त व्हायब्रेट झालो, आपण हायर ऊर्जेत जाणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ते एन्जॉय. फूड कॅन बी क्रिएटेड इन द सेम वे, बट वी फाउंड दॅट फूड इज बेस्ट ग्रोन बाय इंडिव्हिज्युअल्स इन अ नॅचरल प्रोसेस. बघा, पुढचं सांगतायत इंडिव्हिज्युअल सुद्धा ग्रो करता येतं. आणि त्यांनी प्रेम दिलंय ना, आपण बघितलं प्रेम देतात ते रोपं वाढवताना, झाडं वाढवताना. फूड प्लांट्स रिस्पॉन्स टू अवर एनर्जी अँड गिव्ह इट बॅक टू अस. बघा, आपली जी एनर्जी आहे ते प्लांट सेन्स करतात. बस आता थंबास. आपली जी एनर्जी आहे ते प्लांट सेन्स करतात आणि परत आपल्याला देतात. आपण हे मागच्या पुस्तकात बघितलंय की प्लांट वाढवताना प्रेमाने वाढवले तर किती त्याच्यात न्यूट्रिशियस व्हॅल्यू वाढल्या, किती टेस्ट वाढली. आता इथे तेच आहे, फूड प्लांट्स रिस्पॉन्स टू अवर एनर्जी अँड गिव्ह इट बॅक टू अस. ऑफ कोर्स वी नो लॉंगर हॅव टू इट व्हेरी मच टू से व्हायब्रेट. मोस्ट इन द टेम्पल्स डोंट इट ॲट ऑल. बघा, म्हणजे आपल्याला काही सारखं अन्न खाल्लं पाहिजे का व्हायब्रेशन जास्त असण्यासाठी, तर नाही. टेम्पल मध्ये ते खातच नाहीत. व्हॉट अबाउट पॉवर? हाऊ आर द एम्प्लिफायर्स पॉवर? म्हणजे जी पॉवर असते ती वाढवायला एम्प्लिफायर्स असतात. त्यांचं काय, कशी पॉवर वाढते? Energy is free. A long time ago, we discussed a device using process that you would call cold fusion. It created virtually free energy for our culture, which liberated us from spoiling the environment and enabled us to automate our mass production of goods. Gradually, all our time became focused on our spiritual path, on synchronistic perception, and on discovering new truths about our existence and providing this information to others. ऑथर म्हणतो जो काही पॉवर वाढते त्या प्लांट बद्दल, त्या डिव्हाइस बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. कुठं असेल डिस्कस, आपलं स्किप झालं. पण तुम्हाला सांगते, पिरॅमिड तेच काम करतो ऍक्च्युअली. पिरॅमिडमुळं धर्तीवर सजीव सृष्टी जी आहे ती तरुण आहे. म्हणजे इजिप्तचे जे पिरॅमिड मोठा मोठाले बांधले, हे डोंगर सुद्धा पिरॅमिडच काम करतात. डोंगरांमध्ये सुद्धा पिरॅमिडच असतात. हे जीवसृष्टी मेंटेन करण्याचं काम करतात. म्हणजे विष्णूचं काम करतात ते पिरॅमिड सुद्धा. आणि इथे ते डिव्हाइस बद्दल त्यांनी सांगितलंय.
आणि ह्याच्यामधनं एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट होतं. आणि ग्रॅज्युअली आवर टाइम बिकेम फोकस, आणि म्हणून हळूहळू हळू आपला जो आता वेळ चाललाय तो स्पिरिच्युअल पाथ कडे चाललाय, सिंक्रोनोसिटिक परसेप्शन कडे चाललाय. सिंक्रोनोसिटी कशी होती, काय होती, अँड ऑन डिस्कवरिंग न्यू ट्रुथ्स. म्हणून आपल्याला नवीन नवीन ट्रुथ्स मिळायला लागलेले आहेत. यामध्ये ही पॉवर वाढवण्याचे जे काही आहेत सगळे ऍम्प्लिफायर, त्यांचा सुद्धा रोल आहे. आपल्या एक्झिस्टन्स, प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू अदर्स. बघा, डिस्कवरिंग न्यू ट्रुथ्स, नवीन सत्य शोधायची, ऑफ आवर एक्झिस्टन्स, आपल्या अस्तित्वाबद्दल, आणि दुसऱ्यांनाही इन्फॉर्मेशन द्यायची. याकडे आपण चाललेलो आहोत. मी तुम्हाला म्हटलंय, हळूहळू नोकऱ्या धंदे सगळे बंद होणार आहेत. हेच राहणार आहे, ज्ञानार्जनच राहणार आहे. ज्ञानाचंच अर्जन राहणार आहे महत्वाचं. आणि लोक डोनेशन भरपूर देणार आहेत ज्ञान देणाऱ्यांना, कारण डोनेशनचं महत्व अजून अफलातून बाहेर येणार आहे. अजून तर एवढं आलेलं नाही बाहेर, पण अजून येणार आहे. आणि मग लोक हे डोनेशन देऊन देऊन ज्ञान ज्ञान जे देत आहेत ना, त्यांना ते हे होणार आहे, काय म्हणतात त्याला, वाढीस लागणार आहे हे कार्य खूप. म्हणून तर बघा, युट्यूबवाले युट्यूब कमवतात. हळूहळू हे फ्री पण झालं, पण त्यांना पैसा पण यायला लागला. युट्यूबने फ्री दिला त्यांना ना, की तुम्ही युट्यूब हे करा, आम्ही पैसे देतो. केवढे कमवतात. खेड्यापाड्यातले अडाणी लोक युट्यूबवर करून किती सुंदर सुंदर करतात. जरा जंगलातले बंगलातले व्हिडिओ बघा, मी बघते कधीतरी. केवढे लोक कमवतात, आणि आपण म्हणतो मला नाही रेकॉर्डिंग येत, मला नाही अमकं येत, मला नाही टमकं येत. कसे होते एवढे लोक करत असतील सांगा बरं. अगदी पहाडी हिमालयातले सुद्धा. आपण किती म्हणतो ना एवढं शिकून. As she spoke, I recognized that she was describing a human future I first learned about in the 9th and 10th insights. मागच्या पुस्तकातलं 9व आणि 10व इन्साइट मध्ये हे होतं. When an extension is completed, one's energy reaches out further and becomes stronger. जेव्हा एक्सटेन्शन होतं त्यावेळेला खूप स्ट्रॉंग एनर्जी फील होतं, आणि खूप म्हणजे रिचेस अजून अजून पुढं 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 जातं. दिस ऑकर्स बिकॉज व्हेन यू सेंड युअर एनर्जी. मी जे बोलतीये ना तेच इथे आहे. जर तुम्ही बघितलं ना, असं करत 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 ग्रो होतं. मी जे म्हणते ना, धन्यवाद द्या द्या द्या, अप्रिशिएट करा 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 करा. एकीला अप्रिशिएट केलं, तुमची एनर्जी ग्रो झाली, तिची ग्रो झाली, तिची ग्रो झाली, तिची रिपल बॅक येते. माहिती तुम्हाला वेव्स कशा ट्रान्सफर होतात. समजा आता तुम्हाला सांगते, लेफ्ट आणि राईट धरू. समजा इथे मी आहे, राईटला मी आहे आणि लेफ्टला मनीषा मॅडम आहेत समजा. आता मी ज्या वेळेला मनीषा मॅडमना धन्यवाद देते, मनीषा मॅडमची ऊर्जा हायर होते. आता ऊर्जा हायर त्यांनी केली तर, नाही तर काय, हो आहेत ना काही लोक. हो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चला मॅडमनी धन्यवाद दिले, खूप हायरला गेल्या. आता काय होतं, त्या हाय म्हणजे माझ्याकडनं वेव इकडं गेली, राईट टू लेफ्ट. आता काय होतं, त्या हायरला गेल्या, मग परत ती हायर ऊर्जा माझ्याकडं वेव येतेच. इवन आपण बटन जर बंद केलं ना लाईटचं, लाईटचं बटन बंद केल्या केल्या सप्लाय लगेच बंद नाही होत त्या ट्यूबलाईटला जायचा. तो परत बॅक बटनापर्यंत काय तिकडपर्यंत जातो, जिथनं आला तिथपर्यंत. एक फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे इंडियाची, म्हणजे एका सेकंदात 50 सायकल्स आहेत बघा, 50 सायकल्स. जिथून पॉवर येते तिथून आपल्याकडं 50 सायकल्स एका सेकंदात. मग या रिपल्स पोहोचतात, म्हणजे माझ्याकडनं मनीषा मॅडमना, मनीषा मॅडमकडनं मला, आणि वाचणाऱ्यांनी सुद्धा हायर केली ना, वा मनीषा मॅडमना हा अनुभवला, मनीषा मॅडम छान 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 छान. आपल्याला मेसेज नाही टाकायचे, आपल्याला इमोजी टाकायचे. मेसेज का नाही टाकायचे, तर आता कम्युनिकेशन त्यांनी भरून जाईल, आणि अजून तुमचा अवेअरनेस खाली येईल. तुम्हाला मग काय स्किपच होणार मेसेज. म्हणून कौतुकाचे मेसेज भरपूर नाही टाकायचे. एक दोघींनी टाकलं की त्याला लाईक करायचं. आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह वनवेस मध्ये आहोत ना. मनीषा मॅडम ना, रुपाली मॅडमनी कौतुक केलं, बास आहे ना शाब्दिक, नंतर इमोजी टाका ना. त्या आपल्या वननेस मध्ये आहेत. मग इमोजी टाका, इमोजी आपल्यासाठी टाकायच्यात, मनीषा मॅडम साठी नाही. मग अरे वा 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 वा, मनीषा मॅडम आला म्हणजे आपल्याला येणार असं म्हणा ना आता तुम्ही. कारण मी तुम्हाला सांगितलं, एकीला आला की सगळ्यांना येणार आहे. ग्रुप मधल्या सगळ्यांना येणार आहे. इथे बसलेल्या सगळ्यांना येणार आहे. मग हे रिपल्स असतात, रिपल्स. म्हणजे माझ्याकडून मनीषा मॅडम, मनीषा मॅडम कडून माझ्याकडं, माझ्याकडनं रुपाली मॅडम किंवा मनीषा मॅडम कडनं रुपाली, डबल झाल्या, टेबल झाल्या, चौबल झाल्या, 10 पटीने होतात.
म्हणून या धन्यवादाला, अप्रिसिएशनला, कौतुकाला खूप महत्व आहे. तर या सगळ्या गोष्टी आता उलगडत चालल्यात, पूर्वी नव्हत्या उलगडत. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकून त्याचा अवलंब करायचा आहे. आता आज शिवसुरोदय शास्त्रावर खूप छान सगळ्यांनी लिहिले. मलाच कळलं नाही का लिहिले. मला सांगावं मनीषा मॅडम का लिहिले सगळ्यांनी? बऱ्यापैकी लिहिले. मी काय म्हटलं होतं का मॉनिटरिंग फॉलोअप आहे आज, मला नाही आठवत. पण चांगलं वाटलं की स्वतःहून मी काही न विचारता लोक सांगतायत ते काय नियम. बहुतेक मीटिंगला लाडीगुडी आहे का काय माहिती नाही. मेल ज्यांचं आले त्यांची मीटिंग मी घेणार आहे म्हणून बाकीच्यांनी ज्यांनी मेल पाठवणे त्यांनी पाठवले मला नाही माहित. जर तुम्ही कारण सांगा, मला जरा सरप्राईज येते, पण मी काय अजून आठवू शकले नाही. When an extension is completed, one's energy reaches out further and becomes stronger. This occurs because when you send your energy out to bring in synchronistic experiences and uplift others, and when you anchor this energy with detachment and faith, you are promoting the divine plan. And the more you can act and think in harmony with the divine, the stronger your power gets. काय म्हटले मी सांगते सारखं तेच आहे की एकाला एनर्जी, तुम्ही इथे एनर्जी आहे, धन्यवाद अप्रिसिएशन काय एनर्जीच आहे ना. हे बघा शब्दाला पावर आहे की नाही. मग जेलसी ठेवायची का? मग मनीषा मॅडमना का होतं मला का नाही होत नाही? मनीषा मॅडम धन्यवाद, तुम्हाला अनुभव तुम्ही प्राप्त केला, आता मला येणारच आहे असं म्हणा ना. असं म्हटलं पाहिजे ना आपण. आणि येणारच आहे तो. आपण पॉझिटिव्ह राहिलं तर येणारच आहे. तर इथे एनर्जी म्हटले ते शब्दच आहेत ना. मग शब्द धन्यवाद असू देत, अप्रिसिएशन असू देत, काही कौतुक असू देत. मग इथे त्यांनी तेच म्हटले, एकदा का तुम्ही दुसऱ्यांना एनर्जी दिली, सिंक्रोनिसिटिक एक्सपिरियन्स आपल्याला येणारी याची अपेक्षा ठेवायची. म्हणजे मी जसं म्हटलं मनीषा मॅडमना आले बाबा मला येणारच आहे. हे मी तुम्हाला उदाहरण देण्यासाठी सांगतेय. या वाक्यांचे अर्थ की तुम्हाला आला ना, तुम्ही मला एनर्जी दिली ना, आता मला येणारच आहे. म्हणजे सिंक्रोनिसिटी एक्सपिरियन्सेस अँड अपलिफ्ट ऑदर्स. आपण दुसऱ्यांना एनर्जी दिली तर त्यांची अपलिफ्टमेंट होते. म्हणून तर मी सांगितलं आपल्यातनं एनर्जी सगळ्या ह्याला पाठवायची आपण हळू-हळू, हळू-हळू. कारण आपलं हे ग्रो होणार आहे. का? तर इथे ते कारण दिलेलं आहे जे मी सांगते तेच. अँड व्हेन यू अँकर धिस एनर्जी विथ डिटॅचमेंट, म्हणजे विसरूनही गेलं पाहिजे ना. पाठवलं म्हणून काय सारखं मी पाठवलं, त्यांनी काही मला अजून असं नाही. अँड फेथ, विश्वास पाहिजे. मग तुम्ही डिव्हाइन प्लॅनला प्रमोट करता. यू आर प्रमोटिंग द डिव्हाइन प्लॅन. डिव्हाइनचा प्लॅन आहे ना. काय डिव्हाइनचा प्लॅन? वनेस. डिव्हाइनचा प्लॅन काय आहे? आपल्याला आपलं ईश्वरत्व ब्रह्मांड दाखवायचं, म्हणजे आपण सगळे एक झालो पाहिजे ना. मग या प्लॅनला आपण हातभार लावतोय, सगळ्यांना घेऊन जातोय बरोबर. मग द मोर यू कॅन ऍक्ट अँड थिंक इन हार्मोनी, म्हणजे एकत्वात अनुभव केला विथ द डिव्हाइन, द स्ट्रॉंगर युअर पॉवर गेट्स. या हेनीच तुमची पॉवर वाढत वाढत जाते. डू यू सी देर इज a built-in safety device as you have no doubt seen. God is not going to turn up the power in you unless you are on the same page with universal intention. बघा तुम्हाला देव जो आहे, देव म्हणजे ऊर्जाच आहे, तुम्हाला पॉवर देणार नाही जोपर्यंत तुम्ही सेम पेजवर आहात विथ युनिव्हर्सल इंटेन्शन. युनिव्हर्सलचं काही इंटेन्शन आहे ना. युनिव्हर्सचं इंटेन्शन आहे आता सुवर्ण युग आणायचे, आध्यात्मिक युग आणायचे, आणि तुम्ही अजून त्याच टप्प्यावर आहात. मग तुम्हाला काहीही ऊर्जा करणार नाही. हे वाक्य इथे मी म्हणते तेच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितले पर्टिक्युलरली ज्यांनी आतापर्यंत देणग्या दिलेल्या नाहीत, द्यायची आहे विहंगमला देणगी. खूप म्हणजे थोडेच लोक देतात, परत परत देणारे तेच आहेत. पण खूप लोक असे आहेत कार्यक्रम फक्त अटेंड करतात. तर त्यांनाही थोडीशी घंटा आहे. तुम्हाला पुढे यायचंय, देणगी द्या. नुसतं नॉलेज घेऊ नका. दुसऱ्यांना द्या. 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, ज्ञान द्या. पैशातच नाही असं काही नाही. ज्ञान द्या, जोडा. जोडा म्हणजे नुसतं एक लिंक पाठवली संपलं, मंगल मॅडम बघून घेतील, असे बरेच लोक करतात. याला नाही जोडणं म्हणत. हार्ट टू हार्ट कनेक्शन असतं बघा.
हे हार्ट टू हार्ट कनेक्शन शिकलं पाहिजे. आता दीपाली मॅडमना काम दिलंय, रुपाली मॅडमना दिलंय, यांना मी शिकवलंय कसं करायचं. साधा एक मेसेज जरी आला तर कसं करायचं. हार्ट टू हार्ट कनेक्शन काल तुम्ही बघितलं का? मला सांगा, कोणी मला उत्तर द्या की गुरुजींशी मी बोलायला सुरुवात, तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता, मी बोलायला पहिला शब्द उच्चारला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. नंतर मला व्हिडिओ बंद करून पाणी पुसावं लागलं. कोणी कोणी ऑब्झर्व केलं बघू मला. ऑनेस्ट, एकाने तरी ऑब्झर्व केलं का बघू देत. कोणी ऑब्झर्व केलं का की मी गुरुजींच्या बोलताना पटकन माझ्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी आलं? नाही ना, कोणीच ऑब्झर्व नाही केलं. मग बघा. मला मला सुरुवातीला वाटलं मॅडम की तुमच्या डोळ्यात आलेत अश्रू. हं, आनंद. वाटलं. बघा, अर्चना मॅडम मला कनेक्टेड आहेत ना, परवा त्यांनी मला ओढून काढलं ना. सॉरी, मी गंमत करत असते. आपलं ह्याला काय म्हणायचं, योगा निद्रेला त्यांनी तुमच्या आवाजावरून ओळखलं. माधुरी मॅडम धन्यवाद. आता हे अर्चना मॅडमना कळलं का, तर ते कनेक्टेड आहेत. माझी मावस बहीणच आहे ना अर्चना मॅडम म्हणजे. त्यावेळेला कनेक्टेडच आहेत, खूप कनेक्टेड आहेत. आणि लास्ट जन्मापासून आम्ही आहोत एकत्र. तुम्ही पण, त्या पण. तर माधुरी मॅडमनी पण ओळखलं. धन्यवाद माधुरी मॅडम. तर तुम्ही बघा, व्हिडिओ बघा. अजून कोणी लिहिलंय? श्रद्धा चाफेकर मॅडमने लिहिलंय. धन्यवाद श्रद्धा मॅडम. म्हणजे तुम्ही मला कनेक्टेड आहात बघा. श्रद्धा मॅडम, अर्चना मॅडम आणि माधुरी मॅडम. तुम्ही बघा हे व्हिडिओ बघा आता आला की. तर हे का होतं माहिती का? हृदय टू हृदय कनेक्शन मला म्हणजे ऍक्च्युली ज्या वेळेला हे लक्षण आहे, ज्या वेळेला आपण हायर ऊर्जेत जातो, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या तत्वाशी कनेक्ट होतो, त्यावेळेला अश्रू येतात. म्हणजे मला हे कुठं गेले, मी आता समजा मी सांगितलं होतं तुम्हाला की अक्कलकोटला जाताना मध्येच मला कित्येक किलोमीटर, 15 किलोमीटर राहिलेलं असतानाच मला असं होतं. माझे व्हायब्रेशन वाढत 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 अश्रू यायला लागतात. कधी एकदा भेटेल. मी धार्मिक नाहीये. मला देवाची ओढ अजिबात नाहीये. मला स्वामींची ओढ अजिबात नाहीये. लक्षात घ्या. ओढ बेड तसलं काही नाही माझ्याकडं. फक्त एक श्रद्धास्थान आहे. मी कधी हार पण नाही घालत त्या फोटोला. परवा घातला ना आपल्या याला. मी माझ्या घरात केवढा मोठा फोटो आहे. हार पण नाही घालत. लक्षात घ्या. आणि पण मॅडम मला एक विचारायचंय. हा, आज जसं तुम्ही बोलताय तसं काल आणि परवा तुमचं थोडस असं आरण जड झाल्यासारखं वाटतं मला 2 दिवस. चारचं जड सेशन. झालंय. काल पण तुम्ही म्हणालात काहीतरी तुम तुम्ही असं बोलताय तसं काल वाटत नव्हतं सहज बोलण्यासारखं. काय झालं होतं? काल झालं होतं काहीतरी. हा, सांगते मी. रेकॉर्डिंग बरं झालं आठवण केली मॅडम. रेकॉर्डिंग बंद करून. आणि आज सुद्धा माझा मुलगा मला सारखा आल्यापासून विचारतोय, अगं तुला काय झालंय मम्मी, अगं तुला काय. मला खूप वाटत होतं आज नको घ्यायला सेशन, पण मी बसले कशी बशी काढून. नुकतंच जेवण झालंय आणि नाश्ता उशिरा झाला ना आज, आणि नुकतंच जेवण झालं आणि मी खूप थकलीये खरं. थकली म्हणजे मला ते सगळं आता ऊर्जेत ना आली ना हायर, मी सगळं करून म्हणजे मी हायर ऊर्जेत जाऊन सगळं केलं ना. शास्त्र शुद्ध केलं. तुम्ही बघितलं किती दिशा बिशा बघून, त्यांच्या देवता बघून, प्रत्येक झाडाला नमस्कार केला, त्या देवतेला नमस्कार केला, वरती ऊर्जेशी कनेक्ट होऊन ते सगळं केलं काम. आणि निघताना खूप पाऊस होता सकाळी उठल्या उठल्या, आणि आज शेवटचा दिवस, आणि माझ्या वडिलांचं पण एक महत्वाचं काम होतं. मग ते म्हणाले आपण पटकन येऊ 11-12 पर्यंत, मग त्यांना नेऊ. आणि इतकी इमर्जन्सी आली होती. तर मग मला सकाळी उठल्या उठल्या हे म्हणे, बघ केवढा धो धो पाऊस चाललाय, मग जायचं का? म्हटलं हो जायचं. मुहूर्तच नाही नंतर. असं करत मी म्हटलं निघाले मी. चाल रेकॉर्डिंग चालू आहे का मॅडम? हो, चालू आहे. रेकॉर्डिंग नंतर बंद करणार आहे. नाही नाही मी तुम्ही ते बंद करणार. नाही, मी नंतर सांगते की ते हे काही नाही. तर हे उलट तुम्ही ऐका ना, कारण मग मी म्हटलं नाही जायचं. म्हटलं मी काय नाही मेडिटेशन, हृदयन काहीच नाही केलं. पाऊस पडतोय म्हटलं जायचं. पावसात लागेल मी, छत्री घ्यायला आहात तुम्ही. आणि काही नाही, एकच विचार आणला की तिकडं पाऊस असेल कशावरून, असं फक्त मी बोलले. नव्हता पाऊस. सुंदर झालं सगळं. मध्ये पाऊस आलेला सुद्धा, काही न करता काही न म्हणता थांबला पाऊस. वृक्ष नुसती एक सळक छोटीशी येऊन गेली की जसं काही त्यांनी पण आशीर्वाद दिल्यासारखं बंद झाले आणि सुंदर झालं. तर हे आपण
नंतर नंतर नाही करावं लागत, मी तुम्हाला सांगते. नाही हृदय मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन. फक्त 3 बोटं, फार मोठं असेल, व्हिज्युअलाइज करायचं असेल तर 3 बोटं जुळवायला लागतात. बाकी काही नाही. एक चित्र बघितलं सुटलं ना. आता तर मी सांगितलं ना तुम्हाला, काही नाही केलं. खरंच सांगते, काही नाही केलं. आपोआप होतं ते. तर हे आहे थोडंसं. आता चॅप्टर संपलाच आहे, मग सांगते. आता हे सांगितलं वेन इज, मग हे पाणी येतं डोळ्यात आणि मग माझ्या लक्षात आलं, मी व्हिडिओ बंद करून पाणी पुसलं. मग मलाच असं झालं की गुरुजींना मी कुठं कनेक्टेड होते, नव्हते ना. ठीक आहे, मी नेहमी हृदयाने जोडते, मला हे आहे माझं, म्हणजे हृदय टू हृदय कनेक्शन करते मी. पण काल मला जाणवलं नाही, हे जास्त झालंय, कार्यक्रमात झालंय. मला व्हिडिओ बंद करावा लागला. मग माझ्या लक्षात आलं कदाचित 5 बोट कनेक्शन असेल. म्हणून तर त्यांचं एवढं जो ध्यास आहे, रोगमुक्त भारत, त्याला आपण साथ देतोय सगळेजण. मी म्हणजे तुम्ही, तुम्ही म्हणजे मी, असं आहे ना आता. म्हणून तर काल लगेच 2-3 नवीन आले. धन्यवाद काल ज्यांनी नावं ऍड केली. तर त्यांचे धन्यवाद. चला, वेन अँड एक्सटेन्शन, आणि गुरुजी काय म्हटले, मी कमी कपडे घालतो म्हणून तुम्हाला फायदा येतो. तसंच मी प्युअर आहे म्हणून तुम्हाला फायदा येतो. कारण त्यांनी काल प्युरिटीचं सुद्धा खूप महत्व दिले. स्वच्छपणा पाहिजे. मी काय झाकवतो का एखादा हे करताना, असं ते म्हटले. म्हणजे ऑनेस्ट असावं लागतं. आता आपल्याला बंधनं सोशल मीडियावर असतातच ना काही. याच्यात काही ऑनेस्टीचा भाग येत नाही रेकॉर्डिंग बंद केलं तर. कारण YouTubeला सुद्धा काही शब्द चालत नाहीत. आणि आपल्याला ते पण भान पाहिजे. वेन अँड एक्सटेन्शन इज कम्प्लिटेड, वन्स एनर्जी रिचेस आउट फर्दर, हे झालं, स्ट्रॉंगर बनते. गॉड देत नाही, त्याच लेवलवर असाल तर युनिव्हर्सल इंटेन्शनच्या त्याच पायरीवर तुम्ही राहिला तर पुढे गॉड देत नाही. म्हणून मी सारखी सांगते, सांगा सांगा, अनुभव सांगा. 10% झाला, कुठं सांगायचं, आपल्याला कुठं सांगायचंच नाही. 10% फरक पडला तर 20% होणार आहे. बोला, जेवढा फरक आहे तेवढाच बोला. कुठं खोटं नाही वाढवून सांगायचं, पण सांगायचंय. म्हणजे त्याच पायरीवर राहिलं तर ही एनर्जी आपल्याकडे येत नाही. इथे वाक्य आहे, गॉड इज नॉट गोइंग टू टर्न अप द पॉवर इन यू अनलेस यू आर ऑन द सेम पेज विथ द युनिव्हर्सल इंटेन्शन. म्हणजे कॉन्स्टंट सुद्धा पाहिजे. म्हणजे त्या एनर्जीला, याचा अर्थ असाही होतो, हायर एनर्जी आहे ती मेंटेन पाहिजे. परत खाली येऊन मग कसं काही पुढची एनर्जी देणार तो. कॉन्स्टंट लेवलला पण पाहिजे. हे मागं आपण डिस्क्रिप्शन बरंच बघितलं, मेंटेनन्स ठेवला पाहिजे. शी टच माय शोल्डर, फोर्थ एक्सटेन्शन सांगितलंय. आणि एंटायरली ऑन स्पिरिच्युअल इव्होल्युशन. नॉट ओनली हॅव वी मास्टर टेक्नॉलॉजी, वी हॅव ऑल्सो रिस्ट्रक्चर्ड अवर वर्ल्ड टू फोकस एंटायरली ऑन स्पिरिच्युअल इव्होल्युशन. हे स्पिरिच्युअल इव्होल्युशन जे आहे, मिस्टरीज ऑफ एक्झिस्टन्स ऑन द लाईफ प्रोसेस, तेच शंभाला आहे. आपण शंभाला शंभाला म्हणून जे करतो ते काही नाही. आता आपण सगळे शंभालाच चाललोय. आता हे बघा, 8वा चॅप्टर आहे, लाईफ प्रोसेस. मी वाचून गेली, यात काही फारसं महत्वाचं नाहीये. खूप थोड्याशा खुणा केल्यात. वाटलं तर मी उद्या घेईन. आता आपण बंद करूयात. आणि ध्यान पण करायचं आहे. मी रेकॉर्डिंग बंद करून सांगते तुम्हाला.